नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्यामध्ये महायुतीला चांगलं घवघवीत यश आलं। परंतु हे यश आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये जे 3 पक्ष बसले, या तिघांनी युती केली, ते सत्तेमध्ये बसले। परंतु या सर्वांमध्ये मोठा पक्ष ठरला भाजप मोठा पक्ष ठरल्यामुळे मुख्यमंत्री देखील त्यांचाच बनला, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। परंतु तेव्हापासूनच जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकांवरती कुरघुडी करण्यास सुरू झालेली आहे। महायुतीमधील तिन्ही पक्ष जे आहेत एकमेकावरती कुरघुडी करताना आपल्याला दिसतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वादविवाद होत असतात। परंतु आता हे संपूर्ण प्रकरण घडत असताना आता जे आहे भाजपकडनं एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा डाव रचला जात आहे असं बोललं जात आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत मंजूर केलेल्या अनेक ज्या फायली आहेत किंवा अनेक जे प्रोग्राम होते किंवा ज्या काही कुठल्या योजना होत्या त्या सर्वच्या सर्व बंद करण्याचं काम जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं चालू आहे। एकीकडे हे घडत असताना आता जो आहे मोठी अपडेट समोर निघून येत आहे। एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलं आता तेच त्यांच्यासोबत होणार आहे असं बोललं जात आहे। तर असं का, याबाबत जे आहे मित्रांनो अयोध्या पोळ यांनी एक पोस्ट केली आहे। ट्विटरवरती त्या लिहितात की एकनाथ शिंदे यांचा एक नेता त्यांचे आमदार फोडून भाजपात विलीन करणार आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री होणार आहे। कर्म फिरून एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार आहे। त्यामुळे आता राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।